two sound waves having displacement x1 is equal to 2 sin 1000 pi t. ओके, तर या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं आहे x1 इज इक्वल टू 2 sin 1000 pi t. आता याला कम्पेअर करून घेऊ बाय कम्पेअरिंग विथ आपलं स्टँडर्ड इक्वेशन x इज इक्वल टू a sin 2 pi n t किंवा 2 ओमेगा टी इतकं घेऊ शकतो आपण, ठीक आहे, किंवा a sin 2 pi n t असं पण घेऊ शकतो तुम्ही, काय अडचण नाही. मग या केसमध्ये a1 जो आहे तो किती भेटेल आपल्याला 2 भेटेल, ओमेगा जो आहे तो भेटेल 1000 पाय इतका भेटेल. ओके, किंवा 2 पाय n जर घेतला तर तो 1000 पाय भेटेल. पाय काय होणार कॅन्सल. मग आपल्याला जो n1 भेटेल तो किती भेटेल 500. ओके, मग n1 इज इक्वल टू किती झाला 1000 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती तर आपला 500 हर्ट्स. त्याच्या पुढे दिलेलं आहे अँड x2 इज इक्वल टू 3 sin 1006 पाय टी वेन. तर x2 पण दिलेलं आहे तुम्हाला, x2 राईट करू आपण. x2 इज इक्वल टू 3 sin 1006 पाय टी. ओके, याला पण आपण कम्पेअर केलं तर आपल्याला a2 भेटेल 3 आणि 2 पाय n2 भेटेल आपल्याला 1006 पाय. पायसोबत पाय काय होणार आहे कॅन्सल. मग आपल्याला n2 भेटेल आणि हा जो n2 आहे तो किती भेटेल तर 500 म्हणजे 1006ला 2ने जर डिवाइड केलं तर 503 भेटेल. ओके, 503 फ्रिक्वेन्सी असेल हर्ट्समध्ये, ठीक आहे. त्याच्या पुढे इंटरफिअर प्रोड्युसेस हा क्वेश्चन 2024ला होता. याचं फर्स्ट ऑप्शन आहे 5 बीट्स पर सेकंद विथ मॅक्झिमम इंटेन्सिटी 25 युनिट. बी ऑप्शन आहे 6 बीट्स पर सेकंद विथ मॅक्झिमम इंटेन्सिटी 16 युनिट्स. सी ऑप्शन आहे 3 बीट्स पर सेकंद विथ मॅक्झिमम इंटेन्सिटी 25 युनिट्स. डी ऑप्शन आहे 1 बीट्स पर सेकंद विथ मॅक्झिमम इंटेन्सिटी 5 युनिट्स. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. ओके, तर आपल्याला बीट्स फाईंड करायचं आणि बीट आपण कसं फाईंड करणार तर n1 मायनस n2 किंवा n2 मायनस n1. पण या ठिकाणी n1 500 आहे, n2 300 503 आहे, म्हणजे n2 मोठा आहे म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ बीट आपण n2 मायनस n1 फाईंड करणार. म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ बीट इज गिवन बाय n इज इक्वल टू n2 मायनस n1. ओके, कारण का n2 मोठा आहे, मग n2 मायनस n1 ही झाली फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. n इज इक्वल टू n2 आहे किती 503 आणि n1 आहे तुमचं 500. मग आपल्याला किती भेटेल फक्त 3 बीट्स पर सेकंड. ओके, तर 3 बीट्स पर सेकंड एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. ओके, मग आपला क्वेश्चनचा आन्सर तर आपल्याला भेटलेलं आहे, पण या ठिकाणी आणखीन एक टर्म दिलेली आहे ती म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी. ओके, तर मॅक्झिमम इंटेन्सिटी पण आपल्याला या ठिकाणी फाईंड करावं लागेल. म्हणजे तसं आहे ऑप्शन तर भेटलं आहे, पण तरी आपण इंटेन्सिटी कशा पद्धतीने काढायचं तर त्याच्यावरती आपण डिस्कस करू. ठीक आहे, इंटेन्सिटी इज गिवन. इंटेन्सिटी जी असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ॲम्प्लिट्यूड स्क्वेअरवरती. ठीक आहे, इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी जर घेतलं, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड काय असणार तर a1 प्लस a2 त्याचा स्क्वेअर असणार. ठीक आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ऑफ 2 इंटरफेअरिंग वेव्ह इज. तर ए मॅक्स जर घेतला तर तो राहील इन ब्रॅकेट a1 प्लस a2 आणि इंटेन्सिटी त्याचा स्क्वेअर असणार. therefore I max is equal to
ही डायरेक्टली प्रश्न टू द ए मॅक्स त्याचा स्क्वेअर, आणि ए मॅक्स तर आपल्याकडे आहे काय A1 + A2 त्याचा स्क्वेअर करून घेऊ. मग आय मॅक्स ही डायरेक्टली प्रश्न टू द A1 + A2 त्याचा काय असेल स्क्वेअर. मग देअरफॉर आय मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द A1 किती दिलेलं आहे तर A1 आपल्याकडे 2A. ओके, A1 2A बघा या ठिकाणी, आणि A2 जो आहे तो किती आहे 3. तर आपण या दोन्ही व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करून टाकू. आय मॅक्स इज इक्वल टू 2 + 3 त्याचा स्क्वेअर. 2 + 3 किती झाला 5. मग आय मॅक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 5 त्याचा काय करणार स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती 25. मग आय मॅक्स इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 25. मग आपली फ्रिक्वेन्सी ऑफ बीट 3 आलं आणि मॅक्झिमम इंटेन्सिटी किती आलं तर 25 आलेलं आहे. ठीक आहे, मग याचं आपलं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, याला पण आपण शेडेड करून घेऊ. एन आहे बिट्स आहे तुमचे 3 बिट्स पर सेकंद आणि इंटेन्सिटी आहे 25. म्हणून ऑप्शन नंबर सी जो आहे तोच आपल्या या ठिकाणी करेक्ट आहे. तसं आपण आधीच डिसाईड केलं होतं, पण आता एकदम क्लिअर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन समजलेलं आहे. ठीक आहे, तर ऑप्शन सी आता त्याचं काय असणार